हॅलो बच्चो, कशा आहात तुम्ही? मी आहे डॉक्टर अतिश सोनटक्के. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर अतिश सोबत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शिएबिलिटीचे PYQ स्टडी केलेले होते. या चॅप्टरमध्ये आपण मेन व्हॅल्यू थेरमचे PYQ जे आहेत ते स्टडी करणार आहोत. या मेन व्हॅल्यू थेरममध्ये आपण या चॅप्टरमध्ये मेन व्हॅल्यू थेरमचे आपण रोल्स थेरम, कॉची मेन व्हॅल्यू थेरम, लॅग्रेंजे थेरम, त्याच्यानंतर टेलर्स थेरमवरचे क्वेश्चन जे आहेत ते प्रिपेअर करणार आहोत. सो वेळ न घालवता आपण याचा सिलेबस पहिले एकदा ओव्हरव्ह्यू करूया आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आपण क्वेश्चनला प्रिपेअर करूया. सो हा जो चॅप्टर आहे चॅप्टर 4 हा जो मेन व्हॅल्यू थेरम्सवर आहे. यामध्ये रोल्स थेरम, लॅग्रेंजे मेन व्हॅल्यू थेरम, कॉची मेन व्हॅल्यू थेरम, मॅक्लॉरिन आणि टेलर सिरीज एक्सपान्शन या फॉर्म्युलांवर हे युनिट जे हे बेस आहे. इझी युनिट आहे. 10 मार्क्स खूप इझिली कवर करता येतील याचे थिअरीचे. सो क्वेश्चन्सलाच आपण स्टार्ट करूया. सर्वात पहिला क्वेश्चन आहे स्टेट अँड प्रूव्ह रोल्स थेरम. रोल्स थेरमला स्टेटमेंट पण लिहायचं आहे आणि प्रूव्ह पण करायचं आहे. हा क्वेश्चन ASAT AX 3 क्वेश्चन पेपरमध्ये 4 मार्क्ससाठी आलेला आहे. सो आपण याला प्रूव्ह करूया. पहिले आपण याचं स्टेटमेंट लिहू आणि नंतर मग आपण याचा प्रूव्ह करूया. सो याचं स्टेटमेंटसाठी आपल्याला एक फंक्शन डिफाईन करावं लागेल f of x. लेट f of x इज रियल फंक्शन डिफाइंड ऑन क्लोज इंटरवल AB. एक फंक्शन f of x आहे जो क्लोज इंटरवल AB वर डिफाईन केलेला आहे अँड इज. आता फंक्शन डिफाईन केलेलं आहे आणि फंक्शन काही कंडिशन सॅटिस्फाय करतो. अँड इज एक नंबरला continuous on closed interval AB, differentiable in open interval AB, and 3 नंबरला f of A is equal to f of B. फंक्शन f of x जो आहे अशा 3 कंडिशनला सॅटिस्फाय करतो. सो रोल्स थेरम 2 पार्टमध्ये, एक पार्टमध्ये तो ॲप्लिकेबल आहे का नाही. रोल्स थेरम ॲप्लिकेबल आहे फंक्शन f of x साठी जर तो 3 कंडिशन सॅटिस्फाय करतो. कंटिन्युटी, डिफरन्शिएबिलिटी आणि एंड पॉईंटवर फंक्शनच्या व्हॅल्यू सेम आहे. मीन्स f of A इज इक्वल टू f of B असताना देन रोल्स थेरम सांगतो देअर इज ॲट लिस्ट 1 C बिलॉंग टू ओपन इंटरवल AB. कमीत कमी एक C असला पाहिजे सच दॅट f dash of C is equal to 0. ॲटलिस्ट एक C असला पाहिजे ओपन इंटरवल AB म्हणजे ABच्या मधामध्ये जिथे फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची जी व्हॅल्यू आहे f डॅशची डेरिव्हेटिव्ह जो f of x चा डेरिव्हेटिव्ह आहे f dash of x आणि x ची व्हॅल्यू C असताना 0 मिळायला पाहिजे. सो हा आहे आपला रोल्स थेरम. दिस इज द स्टेटमेंट फॉर रोल्स थेरम. आता आपण याचं प्रूफ बघूया. सो फंक्शन f of x डिफाईन केलेलं आहे क्लोज इंटरवल AB वर. लेट f of x is defined on closed interval AB and is. फंक्शन डिफाईन केलेलं AB वर अँड इज 3 कंडिशन सॅटिस्फाय करतो. एक कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल AB, डिफरन्शिएबल on open interval AB and f of A is equal to f of B. सो फंक्शन डिफाईन केलेलं आहे आणि 3 कंडिशन जो आहे तो सॅटिस्फाय करतो. आता आपण प्रूव्ह करून दाखवू की फंक्शन इंटरवलमध्ये एक अशी व्हॅल्यू आहे जिथे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 0 बनतो. सो आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना 2 डिफरंट केसेसमध्ये सॉल्व्ह करू. सर्वात पहिले की आपण फंक्शन f of x आहे जो तो कॉन्स्टंट आहे. लेट म्हणजेच इफ लेट f of x इज इक्वल टू 0. पहिली केस घेतोय आपण जेव्हा फंक्शनची व्हॅल्यू ही 0 घेतोय आपण. जर f of x हा 0 घेतला फॉर ऑल x बिलॉंग टू क्लोज इंटरवल AB, सर्वच्या सर्व क्लोज इंटरवल AB मध्ये f of x ची व्हॅल्यू घेतली आपण 0. सो इम्प्लाइज f dash of x घेतोय आपण 0. f dash of x 0 घेतला तर f of x जो आहे तो कॉन्स्टंट बनेल. इम्प्लाइज f of x इज इक्वल टू कॉन्स्टंट. जर आपण याला डिफरन्शिएट केलं फंक्शन जो बनतो तो कॉन्स्टंट बनतो. कॉन्स्टंट बनतो म्हणजे पूर्ण इंटरवलला त्याची व्हॅल्यू जी आहे ती सेम बनते. मग आपण म्हणू शकतो देअरफॉर
या कॉन्स्टंट फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे एफ डॅश ऑफ एक्स हा बनेल 0. फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो बनतो 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग टू क्लोज इंटरवल किंवा ओपन इंटरवल ए बी. ए बीच्या इंटरवलची कोणताही पॉईंट जर आपण घेतला तर त्यावर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 बनेल, कारण फंक्शन जो आहे तो कसा आहे आपला जो कॉन्स्टंट. म्हणजेच इन बिटवीन जर एखादा सी पॉईंट असेल ए आणि बीच्या, तरी त्या सी पॉईंटवर पण फंक्शनची डेरिव्हेटिव्हची जी व्हॅल्यू आहे ती 0 बनेल. आणि यावरून म्हणू शकतो आपण देअरफॉर द थेरम इज ट्रिव्हियली प्रूव्ड. ट्रिव्हियली मीन्स नॅचरली प्रूव्ह. या पद्धतीने थेरम जो आहे तो नॅचरली प्रूव्ह होतो. सेकंड केस बघूया आपण. जेव्हा फंक्शन एफ ऑफ एक्स हा नॉट इक्वल टू 0 आहे. पहिले आपण फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 घेतला. आता आपण म्हणून राहिलो की फंक्शन एफ ऑफ एक्स जो आहे तो नॉट इक्वल टू 0 आहे फॉर ऑल एक्स बिलॉंग टू ओपन इंटरवल ए बी. सर्वचे सर्व ओपन इंटरवल ए बीमध्ये फंक्शन एफ ऑफ एक्स जो आहे तो 0 नाही आहे. यावरून म्हणू शकतो आपण परत आपल्याला कंडिशन 1 इम्प्लाइज. कंडिशन 1 सांगते की फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस आहे. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी. सो एखादा फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर एफ ऑफ एक्स इज बाउंडेड. फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर फंक्शन बाउंडेड असेल. युनिट नंबर 2 मध्ये पाहिलेलं आपण फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर डेफिनेटली तो बाउंडेड पण असला पाहिजे. बाउंडेड ऑन क्लोज इंटरवल ए बी. बाउंडेडचं मिनिंग त्याचा लिस्ट अपर बाउंड आणि ग्रेटेस्ट लोअर बाउंड जे ते एक्झिस्ट झाले पाहिजे. इम्प्लाइज एफ ऑफ एक्स हॅज GLB मीन्स ग्रेटेस्ट लोअर बाउंड अँड LUB मीन्स लिस्ट अपर बाउंड. फंक्शनला ग्रेटेस्ट लोअर बाउंड असला पाहिजे आणि लिस्ट अपर बाउंड असला पाहिजे. हे ग्रेटेस्ट लोअर बाउंड आणि लिस्ट अपर बाउंडला आपण डिफाईन करू. लेट GLB एफ ऑफ एक्स म्हणजे ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ एफ ऑफ एक्स हा घेतला आपण स्मॉल एम अँड LUB एफ ऑफ एक्स इज इक्वल टू घेतला आपण कॅपिटल एम. जो लिस्ट अपर बाउंड आहे फंक्शनचा तो आहे कॅपिटल एम आणि ग्रेटेस्ट लोअर बाउंड जो आहे तो आहे स्मॉल एम. यावरून म्हणू शकतो जर कॅपिटल एम हा लिस्ट अपर बाउंड असेल तर फंक्शनची व्हॅल्यू जी आहे ती या एमच्या एकतर इक्वल असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असली पाहिजे. देअरफॉर आपण म्हणू शकतो की एफ ऑफ एक्स दोन कंडिशन होऊ शकतात की एक तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एम असू शकते किंवा आपण म्हणू शकतो की एफ ऑफ एक्स आपण इथे घेऊ एफ ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल सॉरी आपण म्हणू शकतो की एफ ऑफ एक्सची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू बनेल इथे लेस दॅन ऑर इक्वल टू एम. एफ ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम. सो आपला जो परत दोन कंडिशन असतील. आपला जो एक लिस्ट अपर बाउंड पण आहे ग्रेटेस्ट लोअर बाउंड पण आहे. आपण फक्त कॅपिटल एमसाठी डिफाईन केलं. सिमिलरली एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू स्मॉल एम असेल. लिस्ट ग्रेटेस्ट लोअर बाउंडपेक्षा मोठी आणि लिस्ट अपर बाउंडपेक्षा लहान किंवा त्यांच्या इक्वल टू. सो इथे परत 2 केसेस अरायझेस होतात. एक कॅपिटल एम इज इक्वल टू स्मॉल एम अँड कॅपिटल एम नॉट इक्वल टू स्मॉल एम. म्हणजे LUB आणि GLB सेम असतील किंवा LUB आणि GLB डिफरंट असतील. जर आपण कंडिशन घेतली की LUB आणि GLB इक्वल झाले, जर ग्रेटेस्ट लोअर बाउंड आणि लिस्ट अपर बाउंड जर काही इक्वल झाले याचा अर्थ सर्व पॉईंटवर एन पॉईंटवर सुद्धा फंक्शनची व्हॅल्यू सेम मिळून राहिली. कॅपिटल एम आणि स्मॉल एम ही एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे. एन पॉईंटवर व्हॅल्यू सेम मिळते म्हणजे इन बिटवीन पण व्हॅल्यू जी आहे ती सेम आहे. यावरून म्हणता येईल आपल्याला इम्प्लाइज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट. फंक्शन जो आहे तो कॉन्स्टंट फंक्शन आहे. परत कॉन्स्टंट फंक्शन जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल. इम्प्लाइज एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 मीन्स जर एक फॉर ऑल एक्स बिलॉंग टू क्लोज इंटरवल ए बी. इंटरवलमध्ये एफ डॅश ऑफ एक्स हा 0 बनतो. जर आपण एक्सच्या ठिकाणी एखादा पर्टिक्युलर पॉईंट घेतला सी तर आपण म्हणू शकतो की एफ डॅश ऑफ सी याची जी व्हॅल्यू बनते 0 आणि इथे पण थेरम प्रूव्ह होतो. सो एम इक्वल टू एम जर घेतला कॅपिटल एम मीन्स LUB इज इक्वल टू GLB घेतला तर थेरम ऑटोमॅटिकली प्रूव्ह होऊन जातो कारण फंक्शन जो आहे तो कॉन्स्टंट होऊन जातो. सो इथे थेरम प्रूव्ह होतो. आपण सेकंड कंडिशन घेऊ आता याच्यासाठी की लेट कॅपिटल एम नॉट इक्वल टू स्मॉल एम. कॅपिटल एम जी आहे ती स्मॉल एम एवढी व्हॅल्यू नाही आहे. आता स्मॉल एम जो आहे तो GLB आहे एफ ऑफ एक्स म्हणजे ग्रेटेस्ट लोअर बाउंड आहे. आपण ॲझम्पशन करू की ही जी व्हॅल्यू आहे ही एफ ऑफ ए आहे. ए जो आहे तो आपला इंटरवलचा स्मॉल पॉईंट आहे आणि बी जो आहे तो अपर पॉईंट आहे. एवर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू जी स्मॉल एम म्हणजे आपण म्हणून राहिलो की स्मॉल एमची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आहे आपला जो एफ ऑफ ए. सो आपण जर एमची व्हॅल्यू एफ ऑफ ए बनेल तर डेफिनेटली कॅपिटल एमची व्हॅल्यू एफ ऑफ ए बनणार नाही. कॅपिटल एम नॉट इक्वल टू एफ ऑफ ए. आपण डिफाईन करूया इथं लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एम. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू एम आहे आणि एक्स जो आहे तो ए आणि बीच्या मधला पॉईंट आहे. एक्स इज लाईन बिटवीन ए अँड बी जिथे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू जी आहे ती
एम मिळते आपल्याला. मग आता ही व्हॅल्यूवरून आपण असं म्हणू शकतो देअरफॉर एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स लेस दॅन 0 अँड एफ ऑफ एक्स मायनस एच मायनस एफ ऑफ एक्स लेस दॅन 0. फंक्शन एक्स प्लस एच एक्स मायनस एच मायनस एफ ऑफ एक्स याची जी व्हॅल्यू ती किती मिळेल आपल्याला लेस दॅन 0. याला आपण डिवाइड करू, पहिल्याला डिवाइड करू आपण कॅपिटल एचने. सो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच पॉझिटिव्ह एचने डिवाइड केला तरी हा लेस दॅन ऑर इक्वल टू 0च असणार. अँड एफ ऑफ एक्स मायनस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन मायनस एच याची व्हॅल्यूसुद्धा बनेल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. तर नंबर हा 0पेक्षा लहान आहे म्हणजे निगेटिव्ह नंबर आहे. याला जर का निगेटिव्ह नंबरने डिवाइड केलं तो मायनस मायनस प्लस होईल म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 बनेल. आणि जर लेस दॅन 0 नंबरला म्हणजे निगेटिव्ह नंबरला पॉझिटिव्ह नंबरने डिवाइड केल्यावर तो निगेटिव्ह असा राहणार आहे लेस दॅन 0. दोन्ही साईडचा लिमिट घेतला एच टेन्स टू 0, लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच लेस दॅन ऑर इक्वल टू 0 अँड लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स मायनस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन मायनस एच ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आपण दोघांची लिमिट घेतली एच टेन्स टू 0. आता ही जी टर्म आहे लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच हा तर डिफरन्शिएशनची व्हॅल्यू एफ डॅश ऑफ एक्सची ही व्हॅल्यू आहे. सो आपण याला लिहू शकतो इम्प्लाईज याला लिहिता येईल आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स प्लस मीन्स राईट हँड डेरिव्हेटिव्ह किती मिळेल आपल्याला लेस दॅन ऑर इक्वल टू 0 अँड पुढचा मिळतो एफ डॅश ऑफ एक्स मायनस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. या डेफिनेशननुसार एफ डॅश ऑफ एक्स प्लस लेस दॅन ऑर इक्वल टू 0 यानुसार एफ डॅश ऑफ एक्स मायनस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ह्या दोघांना देऊ आपण इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 नुसार एफ डॅश ऑफ एक्स प्लस लेस दॅन ऑर इक्वल टू 0 अँड एफ डॅश ऑफ एक्स मायनस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 या टाईपचे इक्वेशन बनेल. परत आपल्याला कंडिशन 2 मध्ये दिलेलं होतं की एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल. फंक्शन जो आहे तो डिफरन्शिएबल आहे. डिफरन्शिएबलचा जो अर्थ आहे तो असा आहे की फंक्शनची लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू सेम बनते. म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स प्लस इज इक्वल टू मिळणार आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स मायनस आणि याची जी व्हॅल्यू आहे ती मिळणार आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स मायनस हा मिळेल आपल्याला 0. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. सो आता इक्वेशन 2 मध्ये एफ डॅश ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स मायनस इक्वल आहे. पण एफ डॅश ऑफ एक्स प्लस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. एफ डॅश ऑफ एक्स मायनस लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. सो एक फंक्शन जो 0 किंवा 0 पेक्षा मोठा आहे, दुसरा फंक्शन 0 किंवा 0 पेक्षा लहान आहे आणि इक्वेशन 2 नंबर सांगतो की ते दोन नंबर सेम आहे. हे तर तेव्हाच पॉसिबल आहे ज्यावेळेस दोन्ही फंक्शनची व्हॅल्यू सेम असेल. आता फंक्शनची व्हॅल्यू एक तर लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे म्हणजे इक्वल टू 0 असली पाहिजे आणि दुसऱ्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे म्हणजे इक्वल टू 0 असली पाहिजे. सो फ्रॉम 1 अँड 2 आपण म्हणू शकतो 1 आणि 2 वरून की एफ डॅश ऑफ एक्स प्लस इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स मायनस इज इक्वल टू असला पाहिजे 0. यावरूनच म्हणता येईल देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू मिळेल आपल्याला 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग टू क्लोज इंटरवल ए बी. आणि पर्टिक्युलर जर आपण एखादा पॉईंट घेतला सी तर आपण याच्यावर म्हणू शकतो इम्प्लाईज एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 फॉर सी बिलॉंग टू इंटरवल ए बी. एफ डॅश ऑफ सीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मिळते आपल्याला 0. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं रोल्स थेरमनुसार की इंटरवलमध्ये एक असा पॉईंट असला पाहिजे जिथे फंक्शनची जी डिफरन्शिएशनची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 0 मिळते. सो हा झाला आपला रोल्स थेरम. सो इथे रोल्स थेरम समजून घेण्याची एक कंडिशन की फंक्शन जो आहे तो डिफाईंड असला पाहिजे आणि फंक्शन कंटिन्युअस असला पाहिजे, डिफरन्शिएबल असला पाहिजे आणि एन पॉईंटवर फंक्शनच्या व्हॅल्यू जे आहेत ते सेम असल्या पाहिजे. तेव्हा आपण फंक्शनला रोल्स थेरम अप्लाय करू शकतो म्हणजे रोल्स थेरम हा ॲप्लिकेबल आहे. आणि त्या कंडिशनमध्ये रोल्स थेरम सांगतो की एक असा सी असला पाहिजे जिथे फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो मिळाला पाहिजे आपल्याला 0. सो आता हा रोल्स थेरम तर आपण बघितला. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जो क्वेश्चन दिलेला आहे पहा की व्हेरीफाय करायचं आहे रोल्स थेरम. रोल्स थेरम व्हेरीफाय करायचं. तर रोल्स थेरम व्हेरीफाय करायचं म्हणजे काय, पहिले तर रोल्स थेरमच्या कंडिशन फंक्शनमधून सॅटिस्फाय होतात का नाही चेक करायचं. सेकंडली एक असा सी असला पाहिजे इंटरवल -3 मध्ये जिथे फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जी आहे ती 0 मिळाली पाहिजे आपल्याला. हा क्वेश्चन AB सिरीजमध्ये 3 मार्क्ससाठी आलेला आहे. सोल्युशन बघू आपण याचं. सो इथे आपला जो एफ ऑफ एक्स आहे गिवन x² प्लस एक्स मायनस 6 आपला जो एक फंक्शन दिलेला आहे एफ ऑफ एक्स. आता हा जो एफ ऑफ एक्स फंक्शन हा पॉलिनॉमियल फंक्शन आहे. लेट एफ ऑफ एक्स इज polynomial function and we know that
की पॉलिनॉमियल फंक्शन इज ऑलवेज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल, विच इज ऑलवेज कंटिन्युअस, विच इज ऑलवेज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. फंक्शन जो आहे तो ऑलवेज काय असतो, कंटिन्युअस असतो आणि डिफरन्शिएबल आहे. सो आपला जो एक फंक्शन आहे जो कंटिन्युअस पण आहे आणि डिफरन्शिएबल आहे. आता रोल्स थेरमची थर्ड कंडिशन सॅटिस्फाय होतात का आपण बघूया. इंटरवल आहे -3 to, सो ए आहे -3 आणि बी आहे 2. फंक्शनची व्हॅल्यू फाइंड करू. एफ ऑफ -3 इज इक्वल टू, पुट केला -3चा स्क्वेअर प्लस -3 -6 म्हणजेच 9 -3 -6 म्हणजे 9 - 9 इज इक्वल टू 0. सो आपल्याला एफ ऑफ -3 मिळाला 0. एफ ऑफ 2 फाइंड करू. एफ ऑफ 2 इज इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस 2 -6 म्हणजे झाला 4 + 2 -6. सो 6 - 6 याची व्हॅल्यू सुद्धा मिळते आपल्याला 0. सो आपल्याला एफ ऑफ -3 आणि एफ ऑफ 2 यांच्या व्हॅल्यू मिळतात सेम, म्हणजेच आपण म्हणू शकतो देअरफॉर एफ ऑफ -3 इज इक्वल टू एफ ऑफ 2. सो तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर फंक्शन कंटिन्युअस पण आहे, डिफरन्शिएबल पण आहे आणि एंड पॉईंटवर फंक्शनची व्हॅल्यू सेम आहे. आता याला आपण रोल्स थेरमच्या डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये लिहू. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज, एक नंबरला कंटिन्युअस, कारण की फंक्शन जो आहे तो पॉलिनॉमियल फंक्शन आहे, कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल -3 to. सेकंड नंबरला डिफरन्शिएबल, डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल -3 to. आणि थर्ड नंबरला एफ ऑफ -3 इज इक्वल टू एफ ऑफ 2. एफ ऑफ -3 आणि एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू सेम येतात. सो इथे रोल्स थेरमच्या तीनही कंडिशन सॅटिस्फाय होतात. देअरफॉर all the conditions of Rolle's theorem, all the conditions of Rolle's theorem are satisfied. रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय म्हणजे आपण म्हणू शकतो की रोल्स थेरम हा ॲप्लिकेबल आहे. देअरफॉर रोल्स थेरम इज ॲप्लिकेबल फॉर एफ ऑफ एक्स. फंक्शन एफ ऑफ एक्ससाठी रोल्स थेरम जो आहे तो ॲप्लिकेबल आहे. मग आपण इथे म्हणू शकतो देअरफॉर बाय रोल्स थेरमनुसार, therefore by Rolle's theorem there is at least one C belong to open interval -3 to such that f dash of C is equal to 0. या इंटरवल मध्ये एक असा C असला पाहिजे जिथे f dash of C जो आहे तो 0 असला पाहिजे. सो रोल्स थेरम तर ॲप्लिकेबल आहे. आता रोल्स थेरम जो आहे तो आपल्याला व्हेरीफाय करून बघायचा, म्हणजे आपण इथे आता बघू व्हेरिफिकेशन. सो असा एखादा सी जो आहे तो एक्झिस्ट होतो का जिथे फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 बनते, हे आपल्याला चेक करायचं आहे. सो व्हेरिफिकेशन बघू आपण या क्वेश्चनचं. इथे आपला जो एफ ऑफ एक्स आहे x² + x - 6 याचा डेरिव्हेटिव्ह काढला. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 2x + 1, एक्सच्या ठिकाणी सी पुट केला. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 2c + 1. नाउ एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 implies 2c + 1 is equal to 0, means implies c is equal to मिळणार आपल्याला -1/2. तर -1/2 हा -3 आणि 2च्या मधामध्ये डेफिनेटली लाई करेल, पण -3 -2 -1 0 आणि 0 -1च्या मधामध्ये -1/2 राहील. म्हणजेच म्हणू शकतो आपण देअरफॉर c बिलॉंगिंग टू ओपन इंटरवल -3 to. सो इथे एक सी पॉईंट आहे जिथे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 मिळेल आपल्याला. देअरफॉर यावरून म्हणू शकतो आपण की रोल्स थेरम, देअरफॉर रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. रोल्स थेरम जो आहे तो व्हेरीफाईड. सो व्हेरीफाईडचे क्वेश्चन कसे आहेत, आपल्याला रोल्स थेरमवर पण व्हेरिफिकेशन बघायचे आहेत, आपल्याला कॉची मीन व्हॅल्यू थेरमवर पण व्हेरिफिकेशन बघायचे आहे, आपल्याला लॅग्रेंजचे मीन व्हॅल्यू थेरमवर पण व्हेरिफिकेशन बघायचे आहे. सो व्हेरिफिकेशनची मेथड समजली पाहिजे. पहिले तर फंक्शनला जो थेरम आहे तो ॲप्लिकेबल आहे का नाही, ॲप्लिकेबल असण्यासाठी फंक्शनने थेरमच्या डेफिनेशन सॅटिस्फाय केली पाहिजे. सो इथे तिन्ही कंडिशन ज्या आहेत त्या रोल्स थेरमचे सॅटिस्फाय झाले, म्हणजे रोल्स थेरम ॲप्लिकेबल आहे. रोल्स थेरम अप्लाय केल्यानंतर त्याला व्हेरीफाय पण करावं लागेल. एक सी असला पाहिजे जिथे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे, आणि आपण व्हेरीफाय केल्यानंतर एक आपल्याला इंटरवलमध्ये सी मिळतोय जिथे फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याला 0. सो रोल्स थेरम इज फायनली व्हेरीफाईड. नेक्स्ट क्वेश्चन बघू.
या क्वेश्चनमध्ये पण आपल्याला रोल्स थेरम जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे आणि आपला जो फंक्शन आहे तो फंक्शन दिलेला आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स अपॉन ई रेस टू पॉवर एक्स आणि इंटरवल दिलेला आहे 0 पाय. सो या क्वेश्चनमध्ये पहिले आपण चेक करू की रोल्स थेरम हा ॲप्लिकेबल आहे का नाही. आणि इन केस जर रोल्स थेरम हा ॲप्लिकेबल असेल तर 0 पाय इंटरवल 0 टू पायमध्ये एक पॉईंट मिळाला पाहिजे जिथे फंक्शनची व्हॅल्यू ही 0 मिळेल. सो आपण असा पॉईंट शोधून डेरिव्हेटिव्ह 0 नाही घेत, आपण डेरिव्हेटिव्ह 0 घेतो आणि त्याच्यावर आपण पॉईंटला फाइंड करतो. सो सोल्युशनमध्ये गिवन फंक्शन आहे आपला जो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स अपॉन ई रेस टू पॉवर एक्स. आता हा जो फंक्शन आहे एफ ऑफ एक्स साइन एक्स अपॉन ई एक्स, तर साइन एक्स म्हणजे न्यूमरेटर हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि जो त्याचा डिनॉमिनेटर आहे तो एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. सो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन साइन एक्स पर्टिक्युलरली 0 टू पायमध्ये डेफिनेटली कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे. सिमिलरली एक्सपोनेन्शियल फंक्शन पण इंटरवल जो आहे तो 0 टू पाय म्हणजे इन्क्रीजिंग इंटरवल आहे आणि फंक्शन सुद्धा इन्क्रीजिंग फंक्शन आहे म्हणजे फंक्शन हा डेफिनेटली कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे. यांच्यापासून बनलेला हा कंपोजिट फंक्शन सुद्धा कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे. आपण इथे म्हणू शकतो the functions sin x comma e raised to the power x are continuous and differentiable. हे जे फंक्शन्स आहे कंटिन्युअस आहे आणि डिफरन्शिएबल आहे. implies f of x is equal to sin x upon e raised to the power x is also continuous and differentiable in interval 0 पाय. फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे इंटरवल 0 आणि पायमध्ये. सो आता आपल्याला रोल्स थेरमची थर्ड कंडिशन सॅटिस्फाय करून पाहायची. इंटरवल इज 0 पाय. एफ ऑफ 0 इज इक्वल टू साइन 0 अपॉन ई रेस टू पॉवर 0. साइन 0 इज 0 अपॉन ई रेस टू पॉवर 0 म्हणजे 1 म्हणजे इज इक्वल टू मिळाला 0. एफ ऑफ पाय हा मिळतो आपल्याला साइन पाय अपॉन ई रेस टू दी पॉवर पाय. साइन पायची व्हॅल्यू झाली 0 अपॉन ई रेस टू पॉवर पाय झाला कॉन्स्टंट. 0 अपॉन ई रेस टू पॉवर पाय मीन्स 0. सो आपल्याला इथे मिळाला देअरफॉर एफ ऑफ 0 इज इक्वल टू एफ ऑफ पाय. सो अगेन रोल्स थेरमच्या तिन्ही कंडिशन इथे सॅटिस्फाय राहिल्या. कंबाईन लिहू आपण यांना. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज एक नंबरला कंटिन्युअस इन क्लोज इंटरवल 0 पाय. 2 नंबरला डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल 0 पाय. अँड थर्ड नंबरला एफ ऑफ 0 इज इक्वल टू एफ ऑफ पाय. सो इथे रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. देअरफॉर all the conditions of Rolle's theorem are satisfied. रोल्स थेरमच्या सर्व ज्या कंडिशन आहे त्या सॅटिस्फाय झाल्या आणि यावरून आपण म्हणू शकतो की रोल्स थेरम जो आहे तो ॲप्लिकेबल आहे. देअरफॉर रोल्स थेरम इज ॲप्लिकेबल. रोल थेरम जो आहे तो ॲप्लिकेबल आहे. मग आता रोल्स थेरमनुसार देअरफॉर बाय रोल्स थेरमनुसार देअरफॉर बाय रोल्स थेरम देर इज at least one C belong to open interval 0 pi such that f dash of C is equal to 0. जिथे आपल्याला f dash of C जो आहे तो काय मिळतो 0 मिळतो. सो इथे रोल्स थेरम ॲप्लिकेबल आहे आणि रोल्स थेरम आपण अप्लाय केला. आता आपल्याला रोल्स थेरमचं व्हेरिफिकेशन पाहायचं आहे की या फंक्शनसाठी रोल्स थेरम जो आहे तो 0 टू पायमध्ये व्हेरीफाय होतो की नाही. इथे बघू आपण व्हेरिफिकेशन. जागा आहे का एक्स्ट्रा आहे. ओके. सो व्हेरीफाय करू आपण याच्यामध्ये. आपला जो एफ ऑफ एक्स आहे साइन एक्स अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स याचे डेरिव्हेटिव्ह काढू. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू क्वोशंट रूल लागला. डिनॉमिनेटरचा स्क्वेअर डिनॉमिनेटर टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस न्यूमरेटर टाइम्स मीन्स sin x टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ई रेस टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्स. ई रेस टू पॉवर एक्स कॉमन निघाला ब्रॅकेटमध्ये राहतो cos x मायनस sin x अपॉन ई रेस टू पॉवर एक्सचा स्क्वेअर
एक ई रेस टू पॉवर एक्स स्क्वेअरचे काय ई रेस टू पॉवर एक्स सोबत कॅन्सल झाला. सो आपला जो एफ डॅश ऑफ एक्स तयार झाला कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन ई रेस टू दी पॉवर एक्स असा आपला जो एक एफ डॅश ऑफ एक्स तयार झाला. तर आपल्याला व्हेरीफाय करण्यासाठी एफ डॅश ऑफ सी काढावं लागेल. सो एक्सच्या ठिकाणी आपण सी सबस्टिट्यूट करू. एफ डॅश ऑफ सी देअरफॉर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू बनेल आपला जो कॉस सी मायनस साइन सी cos c minus sin c upon e raised to the power c. ओके. सो इथे एफ डॅश ऑफ सीची आपला जो व्हॅल्यू मिळेल. आता एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 कारण आपल्याला यावरून सीची व्हॅल्यू मिळेल. इम्प्लाइज cos c मायनस साइन c अपॉन e raised to the power c इज इक्वल टू 0. यावरून म्हणू शकतो आपण इम्प्लाइज cos c मायनस साइन c इज इक्वल टू 0. यावरून cos c इज इक्वल टू साइन c. कॉस आणि साईनच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पाय बाय 4वर सेम राहतात. तर आपण घेऊ शकतो देअरफॉर c इज इक्वल टू पाय बाय 4 आणि पाय बाय 4 डेफिनेटली लाय करतो कशामध्ये 0 टू पायच्या रेंजमध्ये. सो सीची जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला पाय बाय 4 ही लाय करते 0 आणि पायमध्ये. यावरून म्हणू शकतो आपण देअरफॉर रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. सो मागच्या दोन्ही क्वेश्चनवरून तुमच्या असं लक्षात येईल की व्हेरीफाय करणे हे जास्त अवघड नाही. इझिली आपण जे ते थेरमला किंवा त्या फंक्शनवर थेरमला व्हेरीफाय करून बघू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा नेक्स्ट क्वेश्चन परत आहे व्हेरीफाय करायचं रोल्स थेरम. एफ ऑफ एक्स फंक्शन दिलेला आहे लॉगचा ए बीमध्ये आपल्याला व्हेरीफाय करायचा. हा क्वेश्चन ए यूमध्ये आलेला आहे. मागचा जो क्वेश्चन होता तो ए डब्ल्यूमध्ये आलेला आहे. म्हणजे हा कन्झिक्युटिव्ह थर्ड क्वेश्चन आहे जो रोल्स थेरम व्हेरीफाय करण्यासाठी एक्झाममध्ये आलेला आहे. सेम मागच्या दोन क्वेश्चनच्या मेथडनुसार आपण याला सॉल्व्ह करू. सो आपला जो सोल्युशनमध्ये एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए बी अपॉन ए प्लस बी इंटू एक्स. यांना आपण लॉग अप्लाय केला. Therefore, f of x is equal to log of x square plus ab minus log of a plus b minus log x. यांना जो आहे तो आपण लॉग अप्लाय केला. आपल्याला मिळाला एफ ऑफ एक्स. आता एफ ऑफ एक्स जो आहे तो लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. म्हणजे डेफिनेटली एफ ऑफ एक्स जो आहे तो कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल फंक्शन आहे. सिन्स एफ ऑफ एक्स इज logarithmic function, it is continuous and differentiable in क्लोज इंटरवल ए बी. कारण की आपला जो एक्स जो आहे तो 0 नाही आहे. एक्स 0 नसल्याने फंक्शनची व्हॅल्यू जी आहे ती एक्झिस्ट होते. म्हणजे फंक्शन हा कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. आता एंड पॉईंटवर आपण म्हणजे रोल्स थेरमची थर्ड कंडिशन व्हेरीफाय करून पाहू. फॉर एक्स इज इक्वल टू ए एफ ऑफ ए इज इक्वल टू फंक्शनमध्ये आपण एक्सच्या ठिकाणी ए पुट केला लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस ए बी अपॉन ए प्लस बी इंटू एक्सच्या ठिकाणी पुट केला ए इज इक्वल टू लॉग ऑफ न्यूमरेटरमध्ये ए कॉमन निघाला ए इंटू ए प्लस बी अपॉन ए प्लस बी इंटू ए. न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा ए प्लस बी कॅन्सल ए कॅन्सल. म्हणजे आपला जो राहिला इज इक्वल टू लॉग 1 म्हणजेच इज इक्वल टू 0. सो आपला जो एफ ऑफ एची व्हॅल्यू झाली 0. आता आपण फाइंड करू एफ ऑफ बीची व्हॅल्यू. फॉर एक्स इज इक्वल टू बी एफ ऑफ बी इज इक्वल टू लॉग ऑफ एक्सच्या ठिकाणी पुट केला बी तर हा बनतो बी स्क्वेअर प्लस ए बी अपॉन ए प्लस बी इंटू बी. या फॉर्म्समध्ये सिम्प्लिफाय करू याला. इज इक्वल टू लॉग ऑफ बी कॉमन निघाला तर बी प्लस ए अपॉन ए प्लस बी इंटू बी. इथे पण परत बी प्लस ए प्लस बी कॅन्सल आणि बी कॅन्सल. सो आपला जो इथे इज इक्वल टू लॉग 1 आणि लॉग 1ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 0. सो एफ ऑफ बीची व्हॅल्यूसुद्धा मिळाली आपल्याला 0. सो एफ ऑफ ए पण 0 मिळाला एफ ऑफ बी पण 0 मिळाला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो देअरफॉर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. सो इथे जर ऑब्झर्व केलं तर रोल्स थेरमच्या तिन्ही कंडिशन व्हेरीफाय होऊ राहिल्या सॅटिस्फाय होऊ राहिल्या. आपण म्हणू शकतो देअरफॉर
एफ ऑफ एक्स इज एक नंबरला कंटिन्युअस इन क्लोज इंटरवल ए बी, सेकंड नंबरला डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल ए बी, आणि थर्ड नंबरला एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. सो सर्व रोल्स थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. देअरफोर ऑल द कंडिशन्स of Rolle's theorem, therefore all the conditions of Rolle's theorem are satisfied. Rolle's theorem च्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. therefore by Rolle's theorem for C belong to open interval AB such that f dash of c जो आहे तो मिळाला पाहिजे आपल्याला 0. हा जो आहे आपला रोल्स थेरम. आता आपल्याला मागच्या दोन क्वेश्चन सारखा रोल्स थेरम या क्वेश्चनसाठी पण व्हेरीफाय करायचा आहे. इथे आपला जो आता व्हेरिफिकेशन. ओके, सो आपण आता व्हेरीफाय करताना फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणं गरजेचं आहे. यासाठी आपण फंक्शनवर जेव्हा लॉग अप्लाय केला होता ती व्हॅल्यू यूज करू. सो पहिले आपण परत इथे लॉगची व्हॅल्यू फाइंड करू. एफ ऑफ एक्स आहे आपल्याजवळ log of x square plus ab upon a plus b into x. हा आहे लॉग अप्लाय केला तर बनेल आपला जो इम्प्लाइज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए बी मायनस लॉग ए प्लस बी मायनस लॉग एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काढला. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए बी आणि एक्स स्क्वेअर प्लस ए बीचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस लॉग ए प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. सो आपला जो डेरिव्हेटिव्ह तयार झाला एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए बी मायनस 1 अपॉन एक्स. सो आपल्याला एक्स नाही सीची व्हॅल्यू पाहिजे. मग आपण घेऊ देअरफोर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 2c अपॉन सी स्क्वेअर प्लस ए बी मायनस 1 अपॉन सी. आता रोल्स थेरमनुसार एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू असली पाहिजे 0. देअरफोर एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 इम्प्लाइज एफ डॅश ऑफ सी 0 असेल त्याची व्हॅल्यू पण 0 असेल. इम्प्लाइज 2c अपॉन सी स्क्वेअर प्लस ए बी मायनस 1 अपॉन सी इज इक्वल टू 0 इम्प्लाइज 2c अपॉन सी स्क्वेअर प्लस ए बी इज इक्वल टू 1 अपॉन सी. क्रॉस मल्टिप्लिकेशन्स केले तर c इंटू 2c मीन्स बनेल 2c स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए बी. सी स्क्वेअर लेफ्ट साईडला गेला. 2c स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी. सो इट बिकम्स सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी. सो इट बिकम्स सी इज इक्वल टू अंडर रूट ए बी. सो इंटरवल ए बीमध्ये डेफिनेटली रूट ए बीची व्हॅल्यू जी ती ए आणि बीच्या मधामध्ये लाय करते. एक तर दोघांचा प्रॉडक्ट आहे लोअर व्हॅल्यू अपर व्हॅल्यूज आणि त्याचा स्क्वेअर रूट आहे. ही व्हॅल्यू डेफिनेटली लाय करते क्लोज इंटरवल ए बीमध्ये. सो आपल्याला एक सी मिळाला जो इंटरवलमध्ये लाय करतो आणि यावरून म्हणू शकतो आपण देअरफोर रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. यावरून म्हणू शकतो आपण की रोल्स थेरम जो आहे तो काय होऊ राहिला आपला जो इथे व्हेरीफाय होऊ राहिला. सो मागच्या 3 क्वेश्चनमध्ये आपण रोल्स थेरमला व्हेरीफाय करून चेक केलं. ती व्हेरिफिकेशनची प्रोसेस समजली असेल तुमच्या सर्वांना. सगळ्यात पहिले फंक्शन हा थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय करतो काय चेक करायचं. कंटिन्युटी, डिफरन्शिएबिलिटी, एंड पॉईंटवर फंक्शनची व्हॅल्यू सेम मिळते का. जर सेम मिळत असेल तर रोल्स थेरम ॲप्लिकेबल आहे. जर आता तो ॲप्लिकेबल आहे तर तो व्हेरीफाय पण झाला पाहिजे. मग आपण ॲप्लिकेबल असताना एक असा सी फाइंड केला जिथे फंक्शनची व्हॅल्यू 0 बनते. जर तो सी इंटरवलमध्ये लाय करत असेल तर डेफिनेटली रोल्स थेरम जो आहे तो व्हेरीफाय होतो. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला स्टेट अँड प्रूव्ह लॅग्रेंजे मीन व्हॅल्यू थेरम. आपला लॅग्रेंजे मीन व्हॅल्यू थेरम जो आहे तो स्टेट अँड प्रूव्ह करायचा. हा क्वेश्चन बघा ASCT AUW 4 क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन जो आहे तो रिपीट झालेला आहे. चला याला पण आपल्याला स्टेटमेंट लिहावं लागेल आता आणि याचं प्रूफ पण लिहावं लागेल. सो आपण याचं स्टेटमेंट घेऊ पहिले लॅग्रेंजे मीन व्हॅल्यू थेरमचं. ओके, सो लॅग्रेंजे मीन व्हॅल्यू थेरमचं जे स्टेटमेंट आहे ते बघूया आपण. लेट
f of x is defined ऑन क्लोज इंटरवल ए बी. फंक्शन एफ ऑफ एक्स जो तो डिफाईन असला पाहिजे क्लोज इंटरवल ए बी अँड इज एक नंबरला कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी, 2 नंबरला डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए बी. फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस असला पाहिजे आणि डिफरन्शिएबल असला पाहिजे. रोल्स थेरममध्ये 3 कंडिशन होत्या, इथे 2च कंडिशन आहे. देन बाय शॉर्टकटमध्ये लॅग्रेंजे मीन व्हॅल्यू थेरमनुसार देअर इज ॲट लिस्ट वन C belong to open interval AB such that f dash of C is equals to f of B minus f of A upon B minus A. असं असलं पाहिजे की f of B minus f of A upon B minus A. सो तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर रोल्स थेरममध्ये आणि लॅग्रेंजे मीन व्हॅल्यू थेरममध्ये थोडासा डिफरन्स आहे आणि काही गोष्टी कॉमन आहेत, जसं की फंक्शन हा कंटिन्युअस असला पाहिजे दोन्ही ठिकाणी, डिफरन्शिएबल पण असला पाहिजे दोन्ही ठिकाणी. पण रोल्स थेरममध्ये तिसरी कंडिशन होती की एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. इथे तिसरी कंडिशन आहे. तिथे एफ डॅश ऑफ सी 0 होता, इथे एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए या टाईपमध्ये बनतो. सो यामध्ये जर एफ ऑफ बी इज इक्वल टू एफ ऑफ ए झाला, रोल्स थेरमची जर थर्ड कंडिशन घेतली एफ ऑफ बी इज इक्वल टू एफ ऑफ बी, त्याचा न्यूमरेटर बनतो 0, म्हणजे डेफिनेटली एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू बनते आपला जो 0. चला याला आपण प्रूव्ह करू. आता स्टेटमेंट लिहिलं, याला करू आपण प्रूव्ह. थेरमला करूया आपण प्रूव्ह. ओके, सो आपला जो एक फंक्शन आहे आता एफ ऑफ एक्स, लेट एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी अँड डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए बी. फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस आहे क्लोज इंटरवल ए बी आणि डिफरन्शिएबल आहे ओपन इंटरवल ए बी. म्हणजे तो लॅग्रेंजे मीन व्हॅल्यू थेरमच्या दोन्ही कंडिशन जो आहेत तो सॅटिस्फाय करतो. एक नवीन फंक्शन डिफाईन करू थेरम प्रूव्ह करण्यासाठी. डिफाईन करू कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू स्मॉल एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए प्लस एक्स. असा फंक्शन जो आहे तो आपण डिफाईन केला आहे. या फंक्शनला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. सो आता एफ ऑफ एक्स कंटिन्युअस डिफरन्शिएबल आहे, एफ ऑफ ए कॉन्स्टंट म्हणजे कंटिन्युअस डिफरन्शिएबल आहे आणि एक्स आपण एक प्रकारे एक्स हा पॉलिनॉमियल कंटिन्युअस डिफरन्शिएबल. म्हणजेच आपण म्हणू शकतो देअरफॉर कॅपिटल एफ ऑफ एक्स इज ऑल्सो कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. फंक्शन जो एफ ऑफ एक्स आहे तो कंटिन्युअस पण आहे आणि डिफरन्शिएबल पण आहे ऑन क्लोज इंटरवल ए बी. फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल आहे. एक अझम्पशन करू आपण रोल्स थेरमचे इथं. ॲज्युम दॅट फॉर कॅपिटल एफ फंक्शन एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बीची जी व्हॅल्यू आहे ती मिळते आपल्याला सेम. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. ॲझम्पशन केलं आपण की एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कशी आहे, आपला जो सेम व्हॅल्यू आहे. आता आपण फंक्शनला सॉल्व करू याच्यामध्ये. आता ऑल कंडिशन ऑफ रोल्स थेरम तर व्हेरीफाय होऊन राहिल्या, कारण 2 कंटिन्युअस डिफरन्शिएबल आहे आणि एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी पण आहे. देअरफॉर all the conditions of Rolle's theorem are satisfied. रोल्स थेरमच्या सर्व ज्या कंडिशन आहेत त्या काय होऊन राहिल्या सॅटिस्फाईड, म्हणजे रोल्स थेरम जो ॲप्लिकेबल आहे. देअरफॉर रोल्स थेरम इज ॲप्लिकेबल. आपला जो रोल थेरम आहे तो कसा आहे ॲप्लिकेबल आहे. मग आपण म्हणू शकतो देअरफॉर बाय रोल्स थेरम there is at least one C belong to open interval AB such that capital F dash of C is equal to मिळतो आपल्याला 0.
रोज थेरमनुसार फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय मिळायला पाहिजे आपल्याला 0. सो आपण काय केलं की फंक्शन कॅपिटल एफ ऑफ एक्स डिफाईन केलं. तर कॅपिटल एफ ऑफ एक्स कंटिन्युअस डिफरन्शिएबल आहे आणि आपण ॲझम केलं की तो रोज थेरमची थर्ड कंडिशन सॅटिस्फाय करतो, म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. सो रोज थेरम इथे काय उराला, ॲप्लिकेबल उराला. मग रोज थेरमनुसार आपण एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू घेतोय 0. आता आपण या कंडिशनला यूज करू. आता फ्रॉम इक्वेशन 1 वरून, फ्रॉम इक्वेशन 1 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आहे आपला जो एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए प्लस एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू मिळतो आपल्याला स्मॉल एफ डॅश ऑफ एक्स मायनस 0 प्लस ए हा झाला. यावरून जर आपण एफ डॅश ऑफ सी काढला तर आपला जो एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू मिळणार स्मॉल एफ डॅश ऑफ सी प्लस ए. पण एफ डॅश ऑफ सी 0 आहे म्हणजे एचे इज इक्वल टू घेऊ शकतो आपण 0 आणि यावरून आपण एची जी व्हॅल्यू आहे ती एची व्हॅल्यू घेऊ शकतो मायनस एफ डॅश ऑफ सी. सो इथे आपण एची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू घेतोय आपण मायनस एफ डॅश ऑफ सी आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इक्वेशन 1 ज्याच्यात आपण ॲझम्पशन ज्याच्यामध्ये आपला जो फंक्शन डिफाईन केलेलं एफ ऑफ एक्स याला आपण रोल्स थेरमची जी कंडिशन आहे एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 याला अप्लाय केलं आणि आपल्याला त्याच्यावरून ए इज इक्वल टू मिळाला मायनस एफ डॅश ऑफ सी. ओके, सो पुढे सॉल्व्ह करू आपण या क्वेश्चनला. फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 वरून इक्वेशन 2 मध्ये आपला जो आहे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आणि इक्वेशन 1 मध्ये आपला जो एफ ऑफ एक्स, सो एक्सची व्हॅल्यू जर आपण ए पुट केली तर इथे तयार होईल आपला जो एफ ऑफ ए मायनस एफ ऑफ ए प्लस ए ए इज इक्वल टू जर आपण बी पुट केला एक्सच्या ठिकाणी तर आपला जो तयार होईल इक्वेशन नंबर 2 मध्ये तर आपला जो तयार होईल एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए प्लस ए बी. आपण काय केलं तर आपण एक्सची व्हॅल्यू एकदा ए पुट केली लेफ्ट हँड साईडला, बी पुट केली राईट हँड साईडला आणि दोन्ही कसे आहेत आपला जो इक्वल. सो आपण याला पुढे सॉल्व्ह करू. इथे प्लस एफ ऑफ ए मायनस एफ ऑफ ए एकमेकांसोबत कॅन्सल. आपला जो इथे तयार झाला इम्प्लाईज ए इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए प्लस ए बी. राईट साईडचा ए बी लेफ्ट साईडला आला इम्प्लाईज ए मायनस ए बी इज इक्वल टू मिळतो आपल्याला एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. लेफ्ट साईडमधून ए कॉमन निघतो इम्प्लाईज ए ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी इज इक्वल टू मिळेल आपल्याला एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आत्ताच आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये फाइंड केलं आहे की एफ ऑफ जो ए आहे त्याची व्हॅल्यू बनते मायनस एफ डॅश ऑफ सी. सो इक्वेशन 3 ची व्हॅल्यू आपण यूज करू इम्प्लाईज मायनस एफ डॅश ऑफ सी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू बनेल आपला जो एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. मायनसने ए मायनस बीला मल्टिप्लाय केलं तर बनेल इथे एफ डॅश ऑफ सी इंटू बी मायनस ए इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. यावरून आपण एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू काढू शकतो. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे की एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू किती मिळतो एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए हेच प्रूव्ह करायचं. सो या क्वेश्चनमध्ये लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम जो आहे तो 4 टाइम एक्झाममध्ये आलेला आहे. पण काय केलं एक कॅपिटल एफ डिफाईन केला. कॅपिटल एफ जो आहे तो कंटिन्युअस आहे डिफरन्शिएबल. रोज थेरमची थर्ड कंडिशन सॅटिस्फाय आपण ॲझम्पशन केली की एफ ऑफ ए इज इक्वल टू मिळतो एफ ऑफ बी. रोज थेरमच्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. रोज थेरमनुसार एक सी असला पाहिजे जिथे एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू बनली पाहिजे 0. ओके, सो इक्वेशन 1 वरून आपला जो एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे डिफाईन केलेली यावरून आपण एफ डॅश ऑफ एक्स काढला. एफ डॅश ऑफ एक्सवरून आपण एफ डॅश ऑफ सी काढला. एफ डॅश ऑफ सीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आहे आपला जो इक्वल टू 0 आपल्याला मिळाला ए इज इक्वल टू मायनस एफ डॅश ऑफ सी. सो इक्वेशन 1 आणि 2 वरून म्हणू शकतो आपण एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. एफ ऑफ बीच्या व्हॅल्यू पुट केल्या एफ ऑफ ए कॅन्सल आपल्याला व्हॅल्यू मिळते ए इंटू ए मायनस बी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ एची व्हॅल्यू पुट केली मायनस एफ डॅश ऑफ सी. सो आपल्याला तयार झाला एफ डॅश ऑफ सी इज इंटू बी मायनस ए इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. यावरून एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए आणि इथे लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम प्रूव्ह झाला. सो लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमसाठी काय काय कंडिशन आहे. पहिली कंटिन्युअस असला पाहिजे, दुसरी डिफरन्शिएबल असला पाहिजे, नंतर तिथे एक सी असला पाहिजे इंटरवल ए बीमध्ये जिथे एफ डॅश ऑफ सीची जी व्हॅल्यू आहे ती काय असली पाहिजे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. सो जसा आपण रोल्स थेरम घेतला होता तसंच आपण लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम घेतला. रोल्स थेरम व्हेरीफाय केला होता तसंच आपण लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमला सुद्धा व्हेरीफाय करूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे की व्हेरीफाय लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम जो आहे तो करायचा आपल्याला व्हेरीफाय.
फंक्शन आहे लॉग एक्स आणि इंटरवल आहे क्लोज इंटरवल वनी आणि हा क्वेश्चन परत ए व्ही सिरीजमध्ये आलेला आहे. सो चला आपण ह्याला व्हेरीफाय करू लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमला. सोल्युशन्समध्ये आपला जो एफ ऑफ एक्सची जी व्हॅल्यू आहे ती आहे लॉग एक्स. ठीक आहे. सो आपल्याला फंक्शन जो आहे तो लॉगॅरिथमिक आहे म्हणजे डेफिनेटली तो कंटिन्युअस असला पाहिजे आणि डिफरन्शिएबल असला पाहिजे. इंटरवल वनी ई जो आहे तो नॅपियर कॉन्स्टंट आहे 2.7173 त्याची व्हॅल्यू आहे. 1 आणि 7173 हे डिफरन्स आहे 2.7173 म्हणजे फंक्शन जो आहे तो इन्क्रीजिंग आहे डेफिनेटली कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे. हियर एफ ऑफ एक्स इज लॉगॅरिथमिक फंक्शन. आपला जो एफ ऑफ एक्स येतो आहे लॉगॅरिथमिक फंक्शन. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज एक नंबरला आहे कंटिन्युअस इन क्लोज इंटरवल वनी आणि सेकंड नंबरला असणार आहे डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल वनी. फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल म्हणजे लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमच्या दोन्ही कंडिशन तर ते सॅटिस्फाय झाल्या. देअरफॉर ऑल द कंडिशन्स ऑफ लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम आर सॅटिस्फाईड. लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमच्या सर्वच कंडिशन जे आहेत ते सॅटिस्फाय होतात. देअरफॉर LMVT म्हणजे लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम इज ॲप्लिकेबल. लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम जो आहे तो कसा आहे ॲप्लिकेबल आहे. देअरफॉर बाय LMVT लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमनुसार देअर इज ॲटलिस्ट वन C बिलॉंग टू ओपन इंटरवल वनी. इंटरवलमध्ये एक C असला पाहिजे सच दॅट आपण म्हणू शकतो की एफ डॅश ऑफ C इज इक्वल टू बनेल एफ ऑफ E मायनस एफ ऑफ 1 अपॉन E मायनस 1. सो हे इक्वेशन आलं आपला जो LMVTनुसार. आता आपल्याला व्हेरीफाय करायचा म्हणजे कसा C फाइंड करायचा की जो या इक्वेशनमध्ये सॅटिस्फाय होईल म्हणजे एफ डॅश ऑफ C इज इक्वल टू ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. सो आपण बघू याचं व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशनमध्ये आपला जो फंक्शन आहे एफ ऑफ एक्स जो आहे तो आहे लॉग एक्स. यावरून काढू आपण डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स बनेल आपला जो 1 अपॉन एक्स. परत काढला आपण एफ ऑफ 1. एफ ऑफ 1 जो बनतो तो बनतो लॉग 1 म्हणजे 0 आणि एफ ऑफ ई याची व्हॅल्यू बनते आपला जो लॉग ई म्हणजेच इज इक्वल टू लॉग ईची व्हॅल्यू बनते आपला जो 1. एफ डॅश ऑफ सी याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू बनते आपला जो 1 अपॉन सी म्हणजे सर्व व्हॅल्यूज आपला जो अवेलेबल आहे. ह्या इक्वेशनमध्ये आपण या व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू 1 अपॉन सी इज इक्वल टू एफ ऑफ ई आहे 1 मायनस एफ ऑफ 1 आहे 0 अपॉन ई मायनस 1. सो हा झाला आपला जो 1 अपॉन ई मायनस 1. रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला मिळेल सी इज इक्वल टू ई मायनस 1. आता 1 आणि ई जो आहे तो 2.71 आहे. 2.71 मायनस 1 म्हणजे 1.71. डेफिनेटली हा लाय करतो ओपन इंटरवल वनीमध्ये. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की एक असा CA जो इंटरवलमध्ये लाय करतो आणि याहून म्हणता येईल आपल्याला देअरफॉर लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम इज व्हेरीफाईड. थेरमचे व्हेरिफिकेशन करणे सोपं आहे. फक्त कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे आणि सीची एक्झॅक्टली इंटरवलमधली एक व्हॅल्यू मिळाली पाहिजे म्हणजेच थेरम जो आहे तो काय होतो व्हेरीफाय होतो. सेम आपण रोल्स थेरम प्रूव्ह केले व्हेरीफाय केले. आता आपण LMVT व्हेरीफाय करतोय. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. बघा आपला जो नेक्स्ट आहे व्हेरीफाय करायचा लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम आणि आपला जो फंक्शन दिलेला आहे पाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 एक्स मायनस 3 आणि इंटरवल आहे आपला जो 0-4 आपल्याला व्हेरीफाय करायचा. हा क्वेश्चन AX सिरीजमध्ये आलेला आहे 3 मार्क्ससाठी. चला आपण ह्याला पण व्हेरीफाय करू. गिवन आहे आपल्याजवळ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 एक्स मायनस 3. एफ ऑफ एक्स जो आहे तो गिवन फंक्शन आहे. सो आपल्याला पहिले आता हा जो फंक्शन आहे हा पॉलिनॉमियल टाईप फंक्शन आहे. आपण जर याला जर सॉल्व्ह केलं मल्टिप्लाय केले 3 ब्रॅकेटचे तर आपल्याला एफ ऑफ एक्स मिळू शकतो एक्स 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 म्हणजे एक्स क्यूबची पॉलिनॉमियल मिळेल एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 11x मायनस 6. तुम्ही जर या ब्रॅकेटचे मल्टिप्लिकेशन केले तर आपल्याला जो तयार होईल एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 11 मायनस 6. ही पॉलिनॉमियल आहे क्यूबिक पॉलिनॉमियल and we know that polynomial are always continuous and differentiable. Here f of x is polynomial function. Therefore f of x is एक नंबरला continuous
इन क्लोज इंटरवल 0-4, 2 नंबरला डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल 0-4. सो फंक्शन काय काय कंटिन्यूस आणि डिफरन्शिएबल आहे. देअरफोर all the conditions of LMVT are satisfied. LMVTच्या सर्व कंडिशन जे आहेत त्या काय झाल्या, सॅटिस्फाईड आहे. म्हणजे LMVT जो आहे तो ॲप्लिकेबल आहे. देअरफोर LMVT म्हणजे लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम इज ॲप्लिकेबल. देअरफोर बाय LMVT there is at least one C belonging to open interval 0-4. कारण क्वेश्चनमध्ये इंटरवल आहे 0-4 such that f dash of C is equal to f of 4 minus f of 0 अपॉन आला पाहिजे 4 minus 0 म्हणजेच f of 4 minus f of 0 अपॉन मिळेल आपल्याला 4. इक्वेशन नंबर 1. LMVT आपण अप्लाय केला. आता आपल्याला LMVTला व्हेरीफाय करायचं म्हणजे एक C फाइंड करायचा जो 0 आणि 4च्या मधामध्ये असला पाहिजे. इक्वेशन नंबर 1चा यूज करून बघू आपण व्हेरिफिकेशन. सो आपला जो f of x आहे x minus 1, x minus 2, x minus 3 एंड पॉईंटवर. म्हणजे आपण जर f of 0 काढला तर हा बनेल 0 minus 1, 0 minus 2, 0 minus 3. -1 into -2 2, 2 into -3 -6. म्हणजेच f of 0 ची व्हॅल्यू जी आहे ती झाली आपला जो -6. आपण काढला f of 4, 4 minus 1, 4 minus 2, 4 minus 3 म्हणजेच झाला 3 into 2 into 1 म्हणजेच हा झाला आपला जो 6. दोन्ही व्हॅल्यू निघाल्या. f dash of x काढला. f dash of x ला आपण ही जी आपला जो क्युबिक पॉलिनॉमियल आहे याच्यावरून डिफरन्शिएट करू. सो तो बनेल 3x² minus 12x plus 11. हा झाला आपला जो f dash of x. यावरून f dash of c फाइंड करूया. f dash of c is equal to 3c² minus 12c plus 11. आता सर्वचे सर्व व्हॅल्यूज इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. पुट ऑल दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू टाकल्या. देअरफोर लेफ्ट हँड साईड झाली 3c² minus 12c plus 11 is equal to राईट साईडला न्यूमरेटर आहे f of 4. f of 4 ची व्हॅल्यू काढली आपण 6 मायनस f of 0 ची व्हॅल्यू आहे -6 अपॉन 4. म्हणजेच हा झाला 6 मायनस मायनस प्लस 6 म्हणजेच 12. 12 अपॉन 4 म्हणजेच इज इक्वल टू मिळतो आपल्याला 3 प्लस 3 लेफ्ट साईडला आला तर 3c² minus 12c plus 11 minus 3 is equal to 0. यावरून इक्वेशन मिळेल. देअरफोर 3c² minus 12c plus 8 is equal to 0. चे फॅक्टर्स पडू शकतो. 3c मिळेल. 3c आणि c 8ला लिहू शकतो आपण 1 8 किंवा 2 4 या फॉर्ममध्ये लिहू शकतो. सो आपण याचे जर का फॅक्टर्स पाडले तर याचे फॅक्टर्स डिरेक्टली तर नाही निघणार. मग आपण फॉर्म्युलाचा वापर करू b² minus 4ac. सो आपण याला क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलला सॉल्व करू. पॉलिनॉमियल आपला जो 3c² minus 12c plus 8 is equal to 0. सो याचे फॅक्टर्स पाडू आपण. c is equal to -b plus minus under root b² minus 12² b² minus 4 into a into c म्हणजे 4 into 3 into 8 upon twice c means 2 into 3. सिम्प्लिफाय करू. मायनस मायनस प्लस 12 प्लस मायनस अंडर रूट 144 मायनस 4 3 जा 12 12 8 जा 96 अपॉन 2 into 3 जो झाला तो झाला 6. म्हणजेच हा झाला 12 प्लस मायनस 144 मायनस 96 हा होईल 48 अपॉन 6. 48ला लिहू शकतो आपण 12 4 जार किंवा 6 3 जार 6 3 जार 48. 12 प्लस मायनस अंडर रूट 16 into 3 अपॉन 6. 6ला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं तर 12 प्लस मायनस 4 रूट 3 अपॉन 6. 2 ने डिव्हिजिबल आहे. सो c इज इक्वल टू मिळतो आपल्याला 6 प्लस मायनस रूट 3 अपॉन 2 3 जा या फॉर्ममध्ये. 3 ने जर दोघांना डिवाइड केलं तर हा झाला 3 2 जा 6 म्हणजे 2 प्लस मायनस रूट 3 अपॉन 3 मीन्स
प्लस मायनस 1/√3. नाउ 2 प्लस आणि 2 मायनस डेफिनेटली हा जो आहे इंटरवल आहे आपला जो 0-4. सो हा √3 एवढा मोठा नंबर बनत नाही. सो 2 मधून मायनस केला तरी 0च्या पुढे राहील आणि 1पेक्षा मोठा नंबरही बनत नाही. सो ॲड केला तर आपला जो हा 4च्या मागे राहील. आपण म्हणू शकतो बिलॉंगिंग टू ओपन इंटरवल 0-4. यावरून म्हणू शकतो आपण देअरफॉर लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम इज व्हेरीफाईड. लॅग्रेंज जो मीन व्हॅल्यू थेरम आहे तो काय होऊ राहिला? व्हेरीफाईड. मेथड सेम आहे व्हेरिफिकेशनची, जी रोल्स थेरमला तीच लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमला. चला परत एक क्वेश्चन आहे आपला जो, पण हा क्वेश्चन थोडासा डिफरंट टाईपचा आहे. क्वेश्चन बघू आपण. आपला जो काय दिलेला आहे तर आपला जो एक लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमनुसार आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की 1 प्लस एक्स लेस दॅन ई रेस टू द पॉवर एक्स लेस दॅन 1 ही जी आहे एक्स ई रेस टू दी पॉवर 1 प्लस एक्स रेस टू द पॉवर 1/x ही इनइक्वॅलिटी प्रूव्ह करायची. आणि हा जो क्वेश्चन आहे हा एएस सिरीजमध्ये 3 मार्क्ससाठी याच्या पहिले जो आहे तो विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, सो चला आपण याला प्रूव्ह करूया क्वेश्चनला. लेट पहिले घेऊ आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू घेतो मी ई रेस टू द पॉवर एक्स मायनस 1 प्लस एक्स. फंक्शन डिफाईन केलं आपण एकदा एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू घेतली आपण ई रेस टू द पॉवर एक्स मायनस 1 प्लस एक्स. याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर तो बनेल आपला जो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू द पॉवर एक्स मायनस 1चा 0 एक्सचा 1 म्हणजे ई रेस टू द पॉवर एक्स मायनस 1. सो आपल्याला यूज करायचा आहे एलिमिटीचा म्हणजे लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमचा आपल्याला यूज करायचा आहे. आता आपण असं म्हणू शकतो की फॉर एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 एक्सची व्हॅल्यू 0पेक्षा मोठी झाली तर एफ डॅश ऑफ एक्स हा सुद्धा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 होऊ शकतो. किंवा एफ ऑफ एक्सची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ही डेफिनेटली एफ ऑफ 0पेक्षा कशी बनणार? मोठी बनणार. म्हणजे फंक्शन जो आहे तो इन्क्रीजिंग फंक्शन आहे. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज मोनोटॉनिक इन्क्रीजिंग. मोनोटॉनिक इन्क्रीजिंग असेल तर एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन किती झाला आपला जो एफ ऑफ 0. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपला जो ई रेस टू द पॉवर एक्स मायनस असे म्हणतो एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 तर एफ ऑफ एक्स हा ग्रेटर दॅन इक्वल टू ई रेस टू पॉवर 0 मायनस 1 प्लस 0 म्हणजे ई रेस टू 1 मायनस 1 0 डेफिनेटली 0पेक्षा मोठाच आहे. सो एफ ऑफ एक्स म्हणता येईल आपल्याला की ग्रेटर दॅन हा एफ ऑफ 0पेक्षा नक्की आहे. सो इथे आपण म्हणू एफ ऑफ एक्स इज मोनोटॉनिक इन्क्रीजिंग. एफ ऑफ एक्स जर मोनोटॉनिक इन्क्रीजिंग असेल तर एफ ऑफ एक्स असं म्हणू शकतो आपण इथे या कंडिशनवरून की एफ ऑफ एक्स हा मोठा आहे कोणापेक्षा? एफ ऑफ 0पेक्षा. व्हॅल्यू पुट केलं तर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे ई रेस टू पॉवर एक्स मायनस 1 प्लस एक्स ई रेस टू पॉवर एक्स मायनस 1 प्लस एक्स ग्रेटर दॅन बनेल आपण 0 पुट केला तर ई रेस टू पॉवर 0 मायनस 1 प्लस 0 म्हणजेच इक्वेशन तयार होईल ई रेस टू पॉवर एक्स मायनस 1 प्लस एक्स हा बनेल आपला जो ग्रेटर दॅन 1 मायनस 1 म्हणजेच ग्रेटर दॅन 0. सो ई रेस टू पॉवर एक्स मायनस 1 प्लस एक्स हा बनेल आपला जो ग्रेटर दॅन 0. 1 प्लस एक्सला जर दुसऱ्या साईडला पाठवलं तर आपला जो इक्वेशन बनेल ई रेस टू पॉवर एक्स ग्रेटर दॅन 1 प्लस एक्स आणि याला जर रिव्हर्स लिहिलं तर हा तयार झाला 1 प्लस एक्स लेस दॅन ई रेस टू दी पॉवर एक्स. पहा इक्वेशन 1 बनवू याला 1 प्लस एक्सची व्हॅल्यू लेस दॅन बनतो ई रेस टू पॉवर एक्स. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं की फंक्शन जो आहे तो काय मोनोटॉनिक इन्क्रीजिंग आहे. इन्क्रीजिंगचा अर्थ काय? इन्क्रीजिंग पॉईंटवर फंक्शनची व्हॅल्यूसुद्धा इन्क्रीजिंगच मिळते आपल्याला. 0 जर का 0 लेस दॅन एक्स असेल किंवा एक्स लेस दॅन 0 असेल तर एफ ऑफ एक्स लेस दॅन डेफिनेटली एफ ऑफ 0च बनला पाहिजे किंवा एफ ऑफ 0 लेस दॅन एफ ऑफ एक्स बनला पाहिजे. कंडिशननुसार आपण त्याच्यावर जर एफ अप्लाय केला आणि जर त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केलं तर आपल्याला इनइक्वॅलिटी मिळते आणि यावरून आपल्याला इक्वेशन 1 मिळतो. सो आपण एकदा फंक्शन डिफाईन केलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स मायनस 1 प्लस एक्स. आता परत आपण एक फंक्शन डिफाईन करू. डिफाईन जी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस एक्स ई रेस टू पॉवर एक्स मायनस ई रेस टू दी पॉवर एक्स असा एक जी ऑफ एक्स जो आहे तो आपण काय केला? डिफाईन केला. आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह फाईंड करू. जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू बनेल आपला जो 1चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 ई रेस टू पॉवर एक्स जसा तसा प्लस एक्स जसा तसा ई रेस टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्स मायनस ई रेस टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्स. इथे कॅन्सल झाला आपला जो ई रेस टू पॉवर एक्स ई रेस टू पॉवर एक्स. जी डॅश ऑफ एक्स याची जी व्हॅल्यू आहे ती जी डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू झाली आपला जो एक्स ई रेस टू पॉवर एक्स आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आहे आपला जो 0 ग्रेटर दॅन 0 0पेक्षा मोठी आहे. सो आपण असे म्हणू शकतो देअरफॉर जी डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे जी ऑफ एक्स जो आहे तो काय मोनोटॉनिक इन्क्रीजिंग. देअरफॉर जी ऑफ एक्स इज मोनोटॉनिक
इन्क्रीजिंग फंक्शन जो आहे तो आहे आपला जो इन्क्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंगच्या कंडिशननुसार म्हणू शकतो आपण देअरफॉर जी ऑफ एक्स ग्रेटर दॅन जी ऑफ 0 फॉर एक्स ग्रेटर दॅन 0. एक्सची व्हॅल्यू 0पेक्षा मोठी असताना जी ऑफ एक्सची व्हॅल्यू जी ऑफ 0पेक्षा मोठी बनेल. यावरून आपण जर का व्हॅल्यू पुट केली तर आपला जो इथे तयार होईल आता जी ऑफ एक्स जी ऑफ 0मध्ये जी ऑफ एक्स आहे आपला जो 1 हा जो मिळेल आपल्याला 1 प्लस एक्स ई रेस टू पॉवर एक्स मायनस ई रेस टू पॉवर एक्स ग्रेटर दॅन जी ऑफ 0 बनेल आपला जो 1 प्लस 0 0 इंटू मल्टिप्लाय केल्यावर 0 मायनस ई रेस टू दी पॉवर 0 म्हणजेच तयार होतो 1 प्लस एक्स ई रेस टू पॉवर एक्स मायनस ई रेस टू पॉवर एक्स लेस दॅन 1 मायनस 1 म्हणजेच ग्रेटर दॅन 1 मायनस 1 म्हणजेच इक्वेशन बनेल 1 प्लस एक्स ई रेस टू पॉवर एक्स मायनस ई रेस टू पॉवर एक्स ग्रेटर दॅन 0. मायनस ई रेस टू पॉवर एक्स दुसऱ्या साईडला पाठवला 1 प्लस एक्स ई रेस टू पॉवर एक्स ग्रेटर दॅन ई रेस टू दी पॉवर एक्स. याला जर का रिव्हर्स लिहिलं तर इक्वेशन तयार होतो ई रेस टू दी पॉवर एक्स लेस दॅन 1 प्लस एक्स ई रेस टू दी पॉवर एक्स. इक्वेशन नंबर 2 इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आहे आपला जो 1 प्लस एक्स लेस दॅन ई रेस टू दी पॉवर एक्स अँड इक्वेशन 2 आहे ई रेस टू दी पॉवर एक्स लेस दॅन 1 प्लस एक्स ई रेस टू दी पॉवर एक्स. दोन इक्वेशनला जर कंबाईन केलं तर इक्वेशन बनेल आपला जो 1 प्लस एक्स लेस दॅन ई रेस टू दी पॉवर एक्स लेस दॅन 1 प्लस एक्स ई रेस टू दी पॉवर एक्स. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. सो आपण याच्यामध्ये लॅग्रेंज मेन व्हॅल्यू थेरमचा यूज केला आणि याच्यावरून जे आहे ते इनइक्वॅलिटी प्रूव्ह केली. सो आपल्याला दोनदा फंक्शन डिफाईन करावं लागेल. गिवन फंक्शन कसं आहे जे प्रूव्ह करायचं त्याच्या अकॉर्डिंगली आपण फंक्शनला डिफाईन केलं. अर्ध्या इनइक्वॅलिटी मिळाली आणि त्यांना आपण कनेक्ट करून आपलं जे आहे ते सोल्युशन आपला जो प्रूव्ह झालं.